नमस्कार. नमस्कार. रसिक मोहिनीच्या चमकते तारे या कार्यक्रमाच्या या दुसऱ्या सत्रामधल्या तिसऱ्या भागामध्ये सर्व रसिकांचं मनपूर्वक मी दीपक रेगे स्वागत करतो आणि मी आशुतोष नेर्लेकरला विनंती करतो की त्यांनी रसिक मोहिनी आणि रसिक मोहिनी आर्ट्स या दोनही संस्थांबद्दल सगळ्या रसिक प्रेक्षकांना थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार रसिक हो. आता एवढ्या कार्यक्रमानंतर खर तर सगळ्याच रसिकांना रसिक मोहिनी आणि रसिक मोहिनी आर्ट्स यांच्या संदर्भात बरीच माहितीही झालेली आहे. संस्था ही सगळ्यांची परिचितही आहे. तरी देखील खूप दिवसाच्या गॅप नंतर बघणाऱ्यांसाठी ऐकणाऱ्यांसाठी एक थोडक्यात एक माहिती मी तुम्हाला सांगतो. रसिक मोहिनी ही संस्था नाटक असेल, काही गाण्याचे कार्यक्रम असतील, अशा पद्धतीच्या स्टेजशी रिलेटेड कार्यक्रम करण्यामध्ये सहभाग घेत असते. आणि रसिक मोहिनी आर्ट्स ही संस्था शॉर्ट फिल्म्स म्हणजे सिनेमे, त्याच्यानंतर सिरियल्स अशांसारख्या कॅमेराशी रिलेटेड गोष्टी करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवत असते. ह्या दोन्ही रसिक मोहिनी आणि रसिक मोहिनी आर्ट्स या दोन्ही संस्थांच्या निर्मात्या भाग्यश्रीजी देसाई आपल्या बरोबर आहेतच. तर मी त्यांना विनंती करतो की आज कशाबद्दल त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे, काय कुणाला बोलवणार आहेत याच्याबद्दल थोडीशी डिटेल माहिती सांगावी, म्हणजे आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करता येईल. भाग्यश्रीजी देसाई. नमस्कार. धन्यवाद आशुतोषजी, धन्यवाद दीपकजी. सगळ्या रसिकांचं मनापासून चमकते तारेच्या सीझन 2 भाग 3 मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आज एक 5-6 मिनिटं उशीर झाला. नेटचा खूपच इश्यू होत होता आणि कोणी येत होतं, जात होते, मध्ये मध्ये आवाज येत नव्हता, ऐकू येत होता. त्यामुळे ऍडजस्टमेंट करण्यामध्ये आमचा जवळ सगळ्यांदाच अर्धा तास त्यात आमचा गेला, त्यामुळे थोडासा उशीर झाला. तर पुन्हा एकदा सॉरी. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आजचा आपला जो विषय आहे तो ब्लाइंड गेमची सगळी टीम आज आपल्या बरोबर आहे आपल्याशी गप्पा मारायला. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की 9 महिने आपण सगळे लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये होतो, म्हणजे आणि आता अनलॉक नाटक सुरू झालेलं आहे. म्हणजे 12 मार्चला आमचा ब्लाइंड गेमचा प्रयोग झाला संध्याकाळी बालगंधर्वला, आणि मध्यरात्री 12 वाजता त्यांनी थिएटर्स आणि सिनेमागृह बंद केली आणि ती बरोबर 12 डिसेंबरला आता 9 महिन्यानंतर उघडली. आणि आता प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिसादामध्ये पुन्हा नाटकांचे प्रयोग सुरू झालेले आहेत. आणि सगळ्यांनी आता आशा करायला हरकत नाही की पुन्हा एकदा आपण नव्या जोमानी नाटकं करू. तसंच आपलं ब्लाइंड गेम हे नाटक ऑक्टोबर 2019 मध्ये ओपन झालेलं होतं. त्याचे जवळजवळ 28-30 प्रयोग आपण तोपर्यंत केले, 12 मार्च पर्यंत. आणि आता अनलॉक नाटक मध्ये आपण परत शुक्रवारी 25 डिसेंबरला दुपारी 12:30 वाजता बालगंधर्वला ब्लाइंड गेमचा प्रयोग करत आहोत. आणि हे सांगताना मला खरोखरच खूप आनंद होतोय की पुन्हा एकदा नव्या जोमानी आम्ही सर्व निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ उभे आहोत काम करण्याला. आणि आता प्रेक्षकांनी, तुम्ही सुद्धा आम्हाला खूप छान सपोर्ट करण्याची गरज आहे. त्यामुळे 25च्या प्रयोगाला आपण सगळे या, नक्की भेटू. आम्ही सर्व काळजी घेतच आहोत, तुम्ही पण काळजी घ्या आणि नाटक एन्जॉय करा. तर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये जी सगळं टीम नाटकाची बोलवलेली आहे त्यामध्ये हे दीपक रेगे, आशुतोष नेर्लेकर आहेतच, मी आहेच. आणि आता मी आमंत्रित करते त्यातले बाकीचे कलाकार. सर्वप्रथम डॉक्टर संजीव कुमार पाटील यांना. नमस्कार. नमस्कार, आपलं स्वागत आहे चमकते तारेमध्ये. त्याचप्रमाणे आता पुढचे कलाकार आहेत अरविंद गणपुलेजी यांना. नमस्कार. नमस्ते, आपलं स्वागत आहे. आणि आपली छोटीशी कलाकार जी अजून एक आहे, ऋतुजा जोशी. हाय ऋतुजा. हॅलो. हॅलो. हॅलो मॅम. हॅलो एव्हरीवन. या. हॅलो. सो आता आपण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर रसिक मोहिनी आणि रसिक मोहिनी आर्टची एक छोटीशी 1.5 मिनिटाची क्लिप आहे, ती बघूया आपल्या माहिती करता आणि मग प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करूया.
रसिक मोहिनी. वाह, क्या बात है. आपण आजच्या चमकते तारेला सुरुवात करूयात. पहिला चमकता तारा जो आम्ही लॉटरी टाकून निवडलाय तो आहे डॉक्टर संजीव कुमार पाटील. डॉक्टर संजीव कुमार पाटील या नावावरच रसिक तुमच्या लक्षात आलं असेल की ते पेशानं डॉक्टर आहेत. तर डॉक्टर, मला तुला असं विचारायचं आहे की तू पेशानं खरं तर डॉक्टर आहेस, तुझा व्यवसाय अॅनेस्थेसिसचा खूप जोरात चांगला चाललेला होता, आणि तरीही तुझ्यातला एक नट, तुझ्यातला एक दिग्दर्शक तुला शांत बसू देत नव्हता कधीच. त्यातनं तू निर्माताही झालास, आणि मग आता हे नट, दिग्दर्शक, निर्माता आणि डॉक्टर ही सगळी तारेवरची कसरत ही काय सांभाळत होतास तू इतके दिवस? एक इंग्लिश मध्ये when there is a will, there is a way. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. करेक्ट. मुळातच मी पुण्यात, माझं गाव तसं जळगावचं, पण मुळात मी सेटल होण्याचं कारण पुण्यामध्ये हेच होतं की आपल्याला नाटक करता यावं, रंगभूमीची नाळ जोडलेली असावी. बरोबर. आणि म्हणून मग हा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला. त्यात साहजिकच माझ्या कुटुंबातील सदस्यांचा मला खूप सहभाग मिळाला. माझी पत्नी डॉक्टर मनीषा पाटील, तिची खूप मला मदत झाली. तिचा सपोर्ट होता. घराकडे सगळं लक्ष देणं, मुलांकडे लक्ष देणं. डॉक्टरकीचा व्यवसाय, मी भूमीचा डॉक्टर आहे, त्यामुळे दिवसभर ऑपरेशनच्या थिएटरमध्ये आणि रात्री नाटकाच्या थिएटरमध्ये. तर हा बॅलन्स साधता आला. थोडीशी ओढताण झाली, पण ती हवी हवीशी वाटणारी होती, आवडत होती, कारण की स्वतःतल्या कलाकाराला त्या निमित्तानं मला जिवंत ठेवता येत होतं. आणि अॅनेस्थेसियाचा जो जॉब आहे तो थोडासा स्ट्रेसफुल जॉब आहे, टेन्शन असतं थोडंसं आमचं. तर ते टेन्शन थोड्याफार प्रमाणात मला ह्या नाटकांच्या टायमिंग मधनं कमी करता यायचं, आणि मग मजा यायला लागली. आणि मग तो बॅलन्स अजूनही जमतोय, साधता येतो आहे. आणि स्वतःच्या मनासारखं नाटक करता यावं यासाठीच मग आम्ही अथर्व थिएटर्सची स्थापना केली 2001 मध्ये. आणि तिथून मग आम्ही झोपी गेलेल्या जागापासून ते मोरूची मावशी, तोमी नभेस, बॅरिस्टर, नटसम्राट अशी नाटकं आतापर्यंत करत आलेलो आहोत, आणि करायचा विचार आहे. कोरोनाचं संकट आलं त्यामुळे थांबलेलं आहे सगळंच. पण जसं भाग्यश्री देसाई मॅडम सारख्या मोठ्या निर्मात्या कलाकारांच्या पाठीशी आणि रंगभूमीच्या पाठीशी उभ्या आहेत, त्यामुळे आमचा ब्लॅक प्रयोग आता पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू होणार आहे. तशीच अथर्वची पण नाटकं काही दिवसांनी सुरू होतील अशी प्रार्थना आपण करूया. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा सांगावा असं वाटतं की हा बॅलन्स किंवा ही जी कसरत आहे करता का येते, तर त्याचा मोठा सहभाग आहे माझ्या घरातले माझे कुटुंबीय, माझी पत्नी, कारण की त्यांच्याशिवाय शक्य नाही. एकट्या माणसाचं काम नाहीये. जसं नाटकात काम करताना आम्ही सगळे लोक, आपण सगळे लोक टीम वर्क म्हणून काम चांगल्या पद्धतीने करू शकतो, तसा हा बॅलन्स साधण्यासाठी कुटुंब आणि व्यवसाय किंवा ह्या 3-4 गोष्टी, जसं मगाशी तुम्ही म्हणालात की मनशक्तीच्या माध्यमातून मी लेक्चर्स पण घेत असतो, पण त्याच्यात एक वेगळी ऊर्जा मिळते, आणि ती ऊर्जाच ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला आपल्याला मदत करत असते असं मला वाटतं. ग्रेट ग्रेट ग्रेट. आपण तुमच्याशी अजूनही संवाद साधणारच आहोत. त्याआधी मला ऋतुजाला प्रश्न विचारायचा होता. ऋतुजा. हॅलो. हाय दादा. हाय 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 हाय. तुझ्याशी बोलायचंय मला आज. मला ऍक्च्युली कल्पना नव्हती ऋतुजा तू गिटारिस्ट आहेस, ते डान्सर असे माहिती होतं, पण तू गिटारिस्ट आहेस हे मला माहिती नव्हतं. आणि मला ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर खूपच आनंद झाला की क्या बात आहे, आपल्याकडे ऍक्च्युअल संगीत येणारी सुद्धा एक व्यक्ती आहे. तर पुढच्या खेपेला बघूया तसा पण योग येतोय का. तर मला एक गोष्ट सांग, गिटारिस्ट आहेस, डान्सर आहेस, इव्हेंट मॅनेजमेंट करतेस, अभिनेत्री आहेस, एवढ्या सगळ्या डिग्र्यांवर एकत्र पाणी, सगळ्या गोष्टी तू नक्कीच उत्तम करत असशील हे मी तुझा अभिनय बघून सांगू शकतो. तर एवढ्या सगळ्या डिग्र्यांवर एकत्र पाय देत असताना तू त्याचं आधी शिक्षण घेतलंस का, अनुभवाने शिकत गेलीस का, नुसतं कोणाचं मार्गदर्शन घेतलंस आणि त्याचं कंटिन्यू प्रोसेस चालू ठेवलीस, रियाज केलास, काय केलंस म्हणून तू या लेवल पर्यंत पोहोचलीस, प्लीज सांग. सुरुवातीला मी 10वी नंतर गिटारचे क्लास जॉईन केले. आपण एक सुट्टी असते म्हणून आपण करतो, त्यामुळे मी माझे गिटारचे क्लास चालू केले. आणि नंतर मला एक कळलं की हा बाबा मला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, मी ह्यातून काहीतरी वेगळं पुढे करू शकते. त्यामुळे मी त्याचं शिक्षण पुढे घेत गेले. मी इंटरनॅशनल एक्झाम दिल्यात लंडन स्कूलच्या, ग्रेड ते 8 ग्रेड माझे त्याच्यानंतर मी स्वतःचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. म्हणजे मी शिकत होते तिथेच मी गिटार शिकायला सुरुवात केली, आणि हळूहळू मग मी माझे स्वतःचे क्लासेस चालू केले.
त्यानंतर मला डान्स मी लहानपणापासूनच म्हणजे 5वी-6वी पासूनच मी डान्स क्लास करतच होते. सो कोरिओग्राफी ह्या गोष्टींमध्ये पण मला इंटरेस्ट होता. त्यामुळे मी ते डान्स आणि डान्स क्लासेस सुद्धा घ्यायला सुरुवात केली. आफ्टर दॅट मला म्हणजे एक 8वीत असताना मला एक छोटासा रोल करायला मिळाला होता. आमच्याच डान्स क्लासमध्ये आम्ही एक छोटं नाटक बसवलं होतं. एकांकिका होती खरं तर ती. तर त्यामध्ये मला कळालं की हा बाबा मला म्हणजे मला एकंदर आर्ट ह्या गोष्टीशी खूप जास्त जवळीक आहे. म्हणजे गिटार असेल, नाटक असेल, झुंबा असेल, मला ह्या गोष्टी फार आवडतात करायला. ज्या कला आहेत त्या. इव्हेंट मॅनेजमेंटचं म्हणायला गेलं तर इव्हेंट मॅनेजमेंट मी असं शिक्षण घेतलं नाहीये, पण मी BBA केलंय. तर मग आम्हाला बिझनेस आणि मॅनेजमेंट, प्लॅन मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट ह्या गोष्टी आम्ही शिकलो. म्हणजे डिग्रीमध्ये मी शिकले. मग त्याच्यानंतर त्याच इस्टॅब्लिश करण्यासाठी मी सध्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करते. एक्झॉटिका म्हणून एक कंपनी आहे रावेतमध्ये. तर इथे मी काम करते. तर असं विशेष असं कुठे जाऊन मी काय फार विशेष त्याचं शिक्षण घेतलं नाही. पण मी ज्यामध्ये गेले आणि मला वाटलं हा हे मला जमतंय आणि मग त्या बेसिसवर सध्या मी म्हणजे मी जॉब पण करते इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून. त्यानंतर माझे स्वतःचे झुंबा क्लासेस सुद्धा आहे. मी फार फिटनेस फ्रीक आहे. म्हणजे मला आवडतं फिटनेस किंवा योगा. सो मी झुंबाचं पण एक सर्टिफिकेशन घेतलंय. इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आहे झुंबाचं. आणि ह्या सगळ्यात करते हळूहळू पुढे चालली आहे. आणि थँक्यू. आणि नाटकाचं म्हणायला गेलं तर मी पाटील सरांकडे आहे सध्या. म्हणजे माझी सुरुवात ही पाटील सरांकडून खरी झाली की त्यांनी मला एक प्लॅटफॉर्म दिला. डॉक्टर संजीव कुमार पाटील, थँक्यू सर. पहिलं थँक्यू तुम्हाला. कारण मी त्यांच्याकडे गेले होते तेव्हा त्यानंतर असं विशेष काही नाही झालं, पण नंतर मग सरांनी मला फोन करून सांगितलं की तो मी नव्हेच म्हणून नाटक आहे, तर त्यामध्ये वेणू ही एक भूमिका आहे. मग तेव्हापासून मग अथर्व थिएटर्सला जॉईन झाले आणि सरांमुळेच खरं तर मला ही पिंकीची सरांनी म्हणजे मॅडमला माझं नाव रेफर केलं होतं. मग मॅडमचं म्हणजे आम्ही भेटलो, प्रॅक्टिस वगैरे झाली आणि गुड छान. व्हेरी गुड. चला आपण येणार आहोत परत तुझ्याकडे. मी आता अरविंद गणपोलेजींना मला प्रश्न विचारायचा आहे. आहेत ना? नमस्ते सर. हा, तर आपल्याकडे आता खरंच हे सगळे कलाकार पाहिले की आपल्या लक्षात येत असेल ऑलराऊंडर आहेत सगळेच. गणपोलेजींबाबत सुद्धा मी तेच म्हणेन की एक कवी, अभिनेता, शिवाय स्वतःचा व्यवसाय केटरिंगचा आणि अनेक शॉर्ट फिल्म्स मध्येही त्यांनी कामं केलेली आहेत. तर तुम्ही आतापर्यंत कुठली कुठली नाटकं किंवा सिरियल्स किंवा काय सिरीज वगैरे शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत, तर त्याची माहिती ऐकायला आवडेल आम्हाला. 1981 मध्ये माझं कॉलेज संपल्यानंतर कॉलेजमध्ये मी पुरुषोत्तम करंगमध्ये काम करत होतो. पण 81 साली अचानक मला एका कमर्शियल नाटकात काम करायचा संधी लाभली. नाटकाचं नाव होतं आप्पाजींची सेक्रेटरी आणि विनोदवीर शरदराव तळवळकर यांच्याबरोबर मला पहिल्यांदा संधी लाभली आणि त्याच्या जवळजवळ 550 प्रयोग मी केले. नंतर 84 साली मला नोकरीचा कॉल आला. त्यामुळे 84 साली मी नाटक सोडून बँकेत नोकरी केली. बँकेत असताना इंटरबँक स्पर्धा मी करत होतो. नंतर 88 साली लग्न झाल्यानंतर माझ्या मिसेसचा केटरिंगचा बिझनेस होता. त्यामुळे तो केटरिंगचा बिझनेस, बँक आणि इंटरबँक स्पर्धा अशा 3 दरडींवर मी चालत होतो. उत्तम चाललेलं होतं, पण मनातली हौस काही भागत नव्हती. परत एकदा कमर्शियल नाटक करायचं हा विचार माझ्या डोक्यात होता. असं करता करता 2008 साली डॉक्टर रंजन दार्वेकर यांनी सारंगा तेरी याद में असं एक नाटक लिहिलं होतं. त्या नाटकाचे महाराष्ट्रावर आम्ही प्रयोग केले. नंतर दीपक रेग्यांबरोबर मी शिवरायांचे 8वावे रूप, संगीत होनाजी बाळा आणि महात्मा बसवेश्वर अशा नाटकात कामं केली. असं करता करता एक दिवस माझे एक स्नेही आहेत भालचंद्र करंदीकर म्हणून, तेव्हा मला वाटतं रसिक मोहिनीचं चेहरे मुखवटे या नाटकाची तालीम चाललेली होती, वाचन चालू होतं. तेव्हा त्यांनी मला बोलवलं होतं
तेव्हा मी गेलो, पण काही कारणाने मला वाटतं ते नाटक पोस्टपोन झालं. मग तेव्हा मॅडमनी मला विचारलं की बुवा, आणि तेव्हा चिरंजीव आईस हे नाटक खूप जोरात चालू होतं. तर त्यातल्या एका रोलसाठी मॅडमनी मला विचारणा केली आणि माझं आता कमर्शियल नाटकातलं हे प्रवास परत चालू झालेला आहे. 2017 मध्ये मी बँकेतनं व्हीआरएस घेतली आणि आता पूर्णपणे मी नाट्य व्यवसाय, कविता करणे आणि स्वतःचा केटरिंगचा बिझनेस हे सांभाळतो. इथे एक मला आवर्जून गोष्ट सांगायची, 2014 साली अचानक माझी अँजिओप्लास्टी झाली. ती अँजिओप्लास्टी झाल्यानंतर मी फिरायला जायला सुरुवात केली आणि अचानक मला कविता लिहायची एक उमाळा आला. एक एक कविता मी लिहित गेलो आणि सांगायची गोष्ट म्हणजे आज तागायत माझ्या 1100 कविता लिहून झालेल्या आहेत आणि त्यातल्या 168 त्यात मी लावण्या लिहिलेल्या आहेत. आणि दररोज एक कविता लिहायची असं मी मनाशी ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे आता मी कार्यरत आहे. वा वा वा, फार छान. गडपुले, मला विचारायचं आहे की ते अँजिओप्लास्टी जेव्हा तुझी झाली तेव्हा तुला ब्लड कोणाचं दिलं होतं हे आठवतंय का, किंवा विचारलं का? नाही, एकदम त्याच्यानंतर कविता लिहायला लागला म्हणून म्हटलं. नाही, हा, याच्याबाबत मी एक गोष्ट सांगतो. माझी आई स्वतः उत्तम कविता करायची. बरोबर, वा वा. पण कॉलेज म्हणजे 2014 पर्यंत ते माझ्यात काहीच उतरलेलं नव्हतं. म्हणजे मी कधी कविता लिहिल्या नाहीत किंवा कधी लेख वगैरे निबंध लिहिले नाही. पण अँजिओप्लास्टी झाल्यानंतर अक्षरशः एक स्फूर्ती आली आणि मला त्या कविता सुचत गेल्या आणि त्या लिहिल्या. सुदैवाने मला त्यावेळी ब्लड कोणाचं द्यावं लागलं नाही. माझ्याच रक्तातून ते आल्यामुळे आई वडिलांचं रक्त, माझे वडीलही भरतनाट्य मंदिरचे मेंबर होते. तेही त्यांच्या तरुण वयात नाटकात कामं करायचे. त्यामुळे आईकडनं कवितेचा आणि वडिलांकडनं नाटकाचा आणि आता बायकोकडनं केटरिंगचा, असे 3 गुण माझ्यात उतरलेले आहेत. त्याची आता वृद्धी करायचा प्रयत्न करतोय मी. क्या बात आहे, क्या बात आहे. गणपुळे, तुझ्याकडे येऊच आपण परत. आता आपण जाऊयात आमचे हरहुन्नरी रसिक मोहिनीचे आशुतोष नेर्लेकरांच्याकडे आपण जाऊयात. आशुतोष, मुळात तू व्यवसायानं म्हणजे इंजिनियर, तुझी स्वतःची फॅक्टरी पण आहे आणि ती उत्तम पद्धतीने गेले काही वर्ष चालू आहे. तुझा व्यवसाय भरभराटीने चालू आहे आणि तरी सुद्धा तुझ्यातला, मगाशी जसं आपण डॉक्टरांच्या बाबतीत म्हणालो तसा तुझ्यात लेखक एक आहे, तुझ्यात चांगला कलाकार आहे, तू चांगला दिग्दर्शक आहे. स्पर्धांमध्ये तुला अभिनयाची, दिग्दर्शनाची बक्षिसं पण मिळालेली आहेत आणि व्यावसायिक रंगभूमीवर तर तू आहेसच गेली काही वर्ष. तर हे सगळं तारेवरची ही जी कसरत आहे ही कशी काय म्हणजे तू सांभाळतोस एकंदरीत, आणि तुझा हा जो सगळा प्रवास आहे हा प्रवास ऍक्च्युली डॉक्टरांनी सांगितलं तशीच गोष्ट आहे की मला पहिल्यांदा किर्लोस्करवाडीत असल्यापासून घरातून विशेषतः आईचा प्रचंड सपोर्ट होता या गोष्टीसाठी. आणि सपोर्ट म्हणजे असा होता की मी एखादं नाटक वाचायला बसलो तरी आई समोर बसायची आणि प्रॅक्टिकली आई मला सांगायची, नाही हे काहीतरीच वाचलंच बरं का तू, म्हणजे मला त्याचा अर्थ कळणं राहिलं बाजूला, मला आवडलंच नाही, मग त्याचा अर्थ वगैरे नंतर. आणि त्यावेळेला मी डबल गेम नाटक, चक्रसारखं पौराणिक नाटक याचे बरीच वाचनं वगैरे करायचो किर्लोस्करवाडीत असताना. आणि ते सगळं आईच्याकडून माझी सुधारणा होत गेली. आणि लग्नानंतर सगळ्यांना माहितच आहे माझी अर्धांगी सुद्धा नाट्यप्रेमी असल्यामुळं आमच्या दोघांचा असा मस्त एक भांडत नाटकाचा प्रवास होतो. आणि हे भांडण खूप पॉझिटिव्ह असतं की नाही, चांगलं स्टेजवरती दिसलं पाहिजे. म्हणजे तिनं काम केलेलं स्टेजवर चांगलं दिसलं किंवा माझं काम स्टेजवर चांगलं दिसलं की आम्हाला दोघांना प्रचंड आनंद होतो. पण त्यासाठी चांगलं होईपर्यंत आम्ही दोघं प्रयत्न करत राहतो शेवटपर्यंत. आणि पोटार्थी, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे काहीतरी पोटार्थी व्यवसाय नक्कीच करायला लागणार होता. सुदैवाने मला पुण्यासारख्या एका उत्तम शहरामध्ये याची संधी परमेश्वरानं दिली आणि इथे माझं एक पावडर कोटिंग गनचे स्पेअर पार्ट्स करणार एक मशीन शॉप सुरू आहे. आणि स्वतःचं युनिट असल्याचा मला एक थोडासा फायदा असा झाला की मी संध्याकाळ नंतरचा माझा वेळ हा पूर्णतः मला आवडेल त्या क्षेत्रामध्ये देऊ शकलो. त्याच्यामध्ये रसिक मोहिनी सारखी संस्था आणि भाग्यश्री देसाईंसारख्या एका निर्मात्याने माझ्यावरती टाकलेला विश्वास, अगदी मोहन कुलकर्णी असतील किंवा कधी कधी विजय जोशींच्या नाटकांमधून मी काम केलं, त्या सगळ्यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास टाकला. कारण माझी या कोणाची ओळख अशी नव्हती, मी मूळचा पुण्याचा नसल्यामुळे.
पण हे सगळं करत असताना निश्चितच की कष्ट हे सगळे करावे लागले सगळ्यावरती. बऱ्याच वेळापूर्वी जागरणं करावी लागली, वाचन करावं लागलं, खूप वेगवेगळं वाचन केलं. त्या वाचनातून मला दिग्दर्शनाची गोडी निर्माण झाली. बऱ्याच लोकांनी मला गाईड केलं. सुहास कुलकर्णी म्हणून आप्पा सगळ्यांनाच माहित असतील, आता ते नाही आहेत, पण त्यांनी सुद्धा बरंच मला गाईड केलं की दिग्दर्शन करताना कसा विचार करायचा असतो, सर्वांगीण विचार. आणि या सगळ्या माध्यमातून दिग्दर्शन, कलाकार आणि पोटार्थी इंजिनियर हे व्यवसायाचं काम हे सगळं चालू राहीलच माझं. आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे ते अजूनही चालू आहे, इथून पुढेही चालू राहील याची खात्री आहे मला. वा, छान. खूप खूप शुभेच्छा. छान माहिती मिळाली सगळ्यांना. आपण येऊया परत तुमच्याकडे. मला दीपकजींना प्रश्न विचारायचा आहे की आता मी म्हटलं तसं आपल्या आज आलेले बरेच सगळेच कलाकार हे ऑलराऊंडर ह्याच कॅटेगरीत मोडणारे आहेत. आणि शिरपेच म्हणजे दीपकजी असं म्हणायला लागेल. कारण व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, त्याच्यानंतर तुमचं रेकॉर्डिंग अखंड चालू असतात, एकपात्री कलाकार परिषद अध्यक्ष, त्याच्यानंतर चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद, आणि आता सेन्सॉर बोर्डाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्याकरता सगळ्या प्रेक्षकांतर्फे आपलं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि शिवाय तुम्ही लेखक आहात, दिग्दर्शक आहात, अभिनेते तर आहातच. तर हे सगळं म्हणजे जसं तुम्ही आशुतोषजींना विचारलं तसं मी तुम्हाला विचारते की तुम्ही याचा कसं काय जमवता. नाही, शेवटी परत फिरून फिरून सगळेजण आपण डॉक्टर पाटलांच्या चौकात येतो, इच्छा तिथे मार्ग म्हणत. की तिथे इच्छा आहे तिथे मार्ग निर्माण होतोच. बेसिकली मी 1982-83 पासून मी एकांकिका म्हणजे स्पर्धेची नाटकं करायला लागलो. विनिता पिंपळकरेच्या ग्रुपमध्ये मी होतो प्रयोग पुणेमध्ये. मग विनिताचं पहिलं बालनाट्य पण मी केलं होतं. त्याच्यानंतर 83 मध्ये आम्ही स्वतःची एक प्रायोगिक नाट्य संस्था काढली, बलय नाट्य संस्था म्हणून. तिच्याकडनं आम्ही वेगवेगळ्या एकांकिका करायला लागलो. आणि मग त्यात गंमत अशी झाली की 84 साली राजू फुलकर नावाचे आपल्या पुण्यामध्ये खूप अप्रतिम लेखक आहेत की त्यांनी माझ्या एक कुबडा म्हातारा आणि स्मशान ही एकांकिका लिहिली होती. आणि ती त्यांच्याकडे मी हट्ट धरला की हिचा पहिल्यांदा स्पर्धेत प्रयोग मीच करणार. आणि मी तो कुबडा म्हातारा स्मशानचा प्रयोग केला. आणि त्या नंदू क्षीरसागर म्हणून माझ्या मित्रांनी ती एकांकिका बसवली होती. तो आता आपल्यात नाहीये, पण त्याच्यासाठी मी खूप कष्ट घेतले की ते स्मशानात वावरणारा तो एक वॉचमन कुबड असलेला, त्याला मी पाठीला पाटावरवंटा लावून अशी तालीम केली की काय वाटत असेल की त्याला कुबड इतकं त्याचं पाठ, कारण त्याचं ते बौद्धिक कुबड आहे, शारीरिक कुबड नाहीये त्याचं ते. तर हे जडत्व घेऊन वावरताना तो काय पद्धतीने करत असेल याच्यासाठी मी ती प्रॅक्टिस केली. आणि मला आनंद वाटतो सांगायला की महाराष्ट्र स्पर्धा 83 ते 85 सालातली अशी नाही की जिचं माझ्याकडे उत्कृष्ट अभिनेत्याचं आणि दिग्दर्शनाचं नंदू क्षीरसागरकडे पहिलं बक्षीस नाही. प्रत्येक स्पर्धेचं बक्षीस आमच्याकडे आहे, सांघिकचं प्रत्येक बक्षीस आहे. त्यानंतर प्रमोद जोशीची आम्ही फितुर्तो चंद्र एकांकिका केली, तीही अशी संपूर्ण महाराष्ट्रभर पहिली बक्षीस घेत गेली. आणि मग 88 साली मी टुरटूर बेकेट सारखं नाटक आम्ही राज्यनाट्य स्पर्धेत केलं की ज्याला राज्यनाट्याचा मला अभिनयाचा रौप्य पदक पण मिळालं. आणि हे सगळं चालू असताना मी 88 ला सारस्वत बँकेमध्ये नोकरीला लागलो. सारस्वत बँकेत नोकरीला लागलो. मग इंटर बँक कॉम्पिटिशन करायला लागलो. गणपुले आणि मी, आम्ही दोघं एकमेकांच्या विरुद्ध त्याच्यात असायचो. पण 88 ते 93 ही 5 वर्षातल्या एकही वर्ष असं गेलं नाही की पहिलं किंवा दुसरं बक्षीस सारस्वत बँकेकडे नाहीये. आणि पहिलं अभिनयाचं आणि दिग्दर्शनाचं पहिलं बक्षीस दीपक रेगेला नाहीये. शेवटी 84 साली महाराष्ट्र बँकेने स्टेजवरनं डिक्लेअर केलं, राजेंद्र पोफळे त्या स्पर्धेचे प्रमुख असायचे, महाराष्ट्र बँक चिमीजोग करंडक घ्यायची. आणि त्यावेळेला मी ब्लडी ब्लड नावाची एकांकिका केली होती आणि त्यात मी 4 पात्र करायचो. पण मला त्या वर्षी कुठलंही बक्षीस मिळालं नाही. पण ते बक्षीस अशा रूपाने मला मिळालं महाराष्ट्र बँकेचं की राजेंद्र पोफळेंनी डिक्लेअर केलं की दीपक रेगे सारखा एक व्यावसायिक नट आम्ही चिवीजोग करंडक स्पर्धेतनं रंगभूमीला दिला, याचा आम्हाला अभिमान आहे, म्हणून यावर्षी आम्ही दीपक रेगेला बक्षीस देत नाही. आणि मग 89 सालापासून जेव्हा 88 ला बँकेत लागलो, 89 ला भालचंद्र पानसे मला टुरटूरला परीक्षक होते राज्यनाट्य स्पर्धेला. त्यांनी बघितलं, त्यांनी मला मॅडम नाटकात घेतलं. आणि मग जो भालचंद्र पानसेंच्या बरोबर माझा प्रवास चालू झाला की दर 25 प्रयोगाने आम्ही नवीन नाटकाची तयारी सुरू करायचो. आणि अशी जवळजवळ 17 नाटकं की ज्याच्यात मी मेन रोल मध्ये होतो. आणि त्यातल्या काही नाटकात भालचंद्र पानसेंची धाकटी मुलगी हिराईन होती. ह्याच प्रवासात 2 वर्षांनी मग 91-92 ला अविनाश देशमुखांचं रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खूप जोरात चालू होतं. त्यांनी मला संभाजीसाठी बोलवलं.
आणि माझी खूप मनापासून इच्छा होती कधीतरी हा संभाजी करायची, कारण परमेश्वराने आवाज चांगला दिला होता मला, म्हणजे दिलेला आहे राधा अजूनही. तर मग मी तो संभाजी करायला लागलो आणि मग तो संभाजी माझा पूर्ण महाराष्ट्रभर गाजला. त्यामुळे दीपक रेगे हे नट नाव पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं. आणि मग रायगडाला जेव्हा जाग येते, ही श्रींची इच्छा, बेबंदशाही अशी नाटकं, आणि भालचंद्र पानसेंचं कुर्या सुद्धा टिंगलम, मॅडम, आमचं जमलं बरं का, अशी नाटकांचा रतीभर चालू होता. आणि एक वेळ अशी आली की आता बँक करा, कारण बँकेने मला खूप सूट दिली सारस्वत बँकेतली. म्हणजे माझा स्टाफ बँकेतला जो होता, मी 12:30च्या प्रयोगाला पळायचो, मी 5च्या प्रयोगाला पळायचो, कधी कधी बँक करून औरंगाबादच्या प्रयोगाला जायचो, परत सकाळी बँकेत यायचो, 8:45ला मस्टर सही करायचो, परत 4:45च्या एसटीत बसून कोल्हापूरला प्रयोगाला जायचो. असं मला बँकेत खूप सहकार्य माझ्या सगळ्या स्टाफने दिलं, मित्रमैत्रिणींनी. आणि पण एक क्षण असा आला की आता बँक का नाटक. मग तेव्हा डिसिजन घेतला की नाही, आता फक्त नाटक, की नाटकासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी 2007 साली बँक सोडली. कर्मधर्म संयोगाने 2008 साली नाट्य परिषदेच्या निवडणुका होत्या. त्याला मला लोक म्हटले, अरे तुझं आता नाटक करण्यासाठी बँक सोडली असतं, मग परिषदेचं पण काम कर. म्हणून मग मी परिषदेला उभा राहिलो, परिषदेतही निवडून आलो. आणि मग गेली 15 वर्ष तन मन झोकून नाट्य परिषदेचं मी काम करतोय. मग बालरंगभूमी परिषदेची पण स्थापना झाल्यावर त्या कार्यकारिणीवर त्यांनी मला घेतलं, पुण्याचा प्रमुख कार्यवाह केलं, बालरंगभूमीचं पण काम चालू आहे. आणि आता नवीन जबाबदारी मिळालेली आहे ती सेन्सॉर बोर्ड सदस्य म्हणून. तीही माझी खूप इच्छा होती की हे नेमकं काम काय करतात सेन्सॉर बोर्डवाले, की आपण सर्टिफिकेट आपण वाचतो की हे वाक्य वगळता मंजूर, पण हे वाक्य वगळता मंजूर आहे हे स्क्रिप्ट ठीक आहे, पण हे एक वाक्य वगळलेलं आहे, हे बघण्यासाठी कोण सेन्सॉरचा सदस्य त्या नाटक बघायला जातो का, ही मला खूप उत्सुकता आहे. हे खरंच वाक्य गाळून केलेलं नाटक बघतायत का. आणि मग त्यासाठी मी ही जबाबदारी घ्यायचं ठरवलं की चलो यार, हेही काहीतरी नवीन फील्ड आहे. मग एकपात्री मी, कारण नाटकाचे प्रयोग कमी व्हायला लागले होते पुण्यातले, सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणून मग मी माझा एकपात्री सदानंद चांदेकरांसारख्या एकपात्रीच्या गुरुकडनं माझा एकपात्री बसवून घेतला आणि त्याचे प्रयोग केले. ते प्रयोग जोरात गेल्यानंतर एकपात्री परिषदेचा मेंबर झालो, तर त्यांनी मला अध्यक्षच केला. तर मग ते अध्यक्ष झाल्यानंतर ती संस्था जोरात सगळेजण, कारण माझ्यात एक एन्थो आहे, मला काम करायला खूप आवडतं आणि त्यापेक्षा मला कामाला लावायला खूप आवडतं संस्थेतल्या माणसांना. त्यामुळे ते पण सगळे कामाला लागले आणि ती संस्था पण जोरात चालू झाली. हा असा एकंदरीत आतापर्यंतचा प्रवास आहे. ग्रेट ग्रेट, फार छान फार छान. ओके, वा वा वा, मस्त. मला भाग्यश्रीजी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तसे मी तुम्हाला नाटकाच्या संदर्भात आतापर्यंत बरेच प्रश्न विचारलेले आहेत, पण आता व्यक्तिशः तुमच्याबद्दल मला विचारायचं आहे की ब्लाइंड गेम ही रसिका मोहिनीची कितवी थिएटर निर्मिती आहे आणि कसं काय ब्लाइंड गेम करावं असं तुम्हाला वाटलं, काय विचार काय प्लीज सांग. माझी रसिका मोहिनी ही संस्था 2002 मध्ये स्थापन झाली आणि त्याच्या अंतर्गत आतापर्यंत जी नाटकं, जसं आपण मगाशी म्हणलो की स्टेज शोज संदर्भात रसिका मोहिनी काम करते, तर व्यावसायिक नाटकं जी केली त्यातलं हे 7वं प्रोडक्शन आहे ब्लाइंड गेम हे. आणि तसं पाहायला गेलं तर ओव्हरऑल जी प्रोडक्शन्स आपण करतो त्याच्यामधलं हे साधारण एक 14वं किंवा 15वं असेल, कारण बाकीचे भरपूर आपण ऍक्टिव्हिटी चालू असतात आणि त्याच्यामधलं हे नाटक, व्यावसायिक नाटक म्हणून पाहायला गेलं तर हे 7वं प्रोडक्शन आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे मला खूप इच्छा होती की रत्नाकर मतकरी सारख्या थोर लेखकाचं एखादं नाटक करावं. पूर्वी सुद्धा मी 1-2 वेळा प्रयत्न केलेले होते, पण त्यावेळेला समहाऊ ते झाले नव्हते. आणि याच्या मागचं एक छोटंसं कारण असंही असू शकतं की कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम मध्ये मी त्यांचं नाटक आम्ही केलेलं होतं गरवारे कॉलेजकडनं, अंधारवाडा नावाचं, आणि त्याच्यामध्ये मला पुरुषोत्तम मध्ये प्राइज होतं अभिनयाचं. आणि त्याच्यानंतरही आम्ही युथ फेस्टिवलला पण, जेव्हा मी MA करत होते युनिव्हर्सिटीमध्ये, तेव्हा पण आम्ही याच नाटकाकरता युनिव्हर्सिटीतर्फे एंट्री दिलेली होती आणि तेव्हाही मला अवॉर्ड मिळालेलं होतं. तर मनामध्ये जेव्हा व्यावसायिक निर्मिती सुरू केली तेव्हा अशी एक सुप्त इच्छा होती की कुठेतरी रत्नाकर मतकरी सरांचं नाटक माझ्या संस्थेकडनं व्हायला हवं. त्या दृष्टीने मी प्रयत्नांमध्ये होते आणि यावेळेला ते यश आलं आणि माझ्या भाग्यानी जमून आलं ते. माझ्या भाग्यानी माझी त्यांची भेटही झाली. ऑक्टोबरमध्ये जेव्हा नाटक करायचं ठरवलं होतं तेव्हा मी आणि आपले नाटकाचे दिग्दर्शक अनिल खोपकर सर
आम्ही दोघं त्यांच्याकडे गेलो, प्रतिभाताई आणि रत्नाकर मतकरी सर दोघंही तिथे होते. आणि खूप छान आमचा 3-4 तास गप्पा पण आमच्या मारून झाल्या त्या. आणि मला सांगायला अजून एक आनंद होतो, म्हणजे स्वतः रत्नाकर मतकरी सर आपल्या मुंबईतल्या ब्लाइंड गेमच्या पहिल्या प्रयोगाला आलेले होते शिवाजी मंदिरला. आणि खूप त्यांनी छान आपल्या सगळ्यांचं कौतुक केलं. त्यांना सेटही खूप आवडलेला होता, सगळ्यांची कामं आणि ओव्हरऑल जे बांधणी नाटकाची आहे सरांनी केलेली आणि ज्या पद्धतीने खोपकर सरांनी बसवलंय तर तेही त्यांना खूप आवडलेलं होतं. त्यांनी छान तेव्हा ह्याला टीव्ही करता आणि बाईट्स पण दिले की खूप दिवसांनी एक छान प्रोडक्शन बघण्याची संधी मिळाली. आणि त्याच लेखकांनी स्वतःच्याच नाटकाबद्दल इतका सुंदर अभिप्राय देणं हे आपल्या सगळ्यांकरता आणि रसिक मोहिनी करता खूप अभिमानाची गोष्ट होती. तर खूप तो छान अनुभव होता माझ्या दृष्टीने. ओके 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 ओके. हा, आलेत का संजीव कुमारजी? आहेत आहेत. ओके ओके. हा, ऐकू येत आहे का? हो हो. हा, तर तुम्हाला मला आता प्रश्न विचारायचा आहे. आता म्हणजे असं ब्लाइंड गेमच्या संदर्भात आपण बोलतोय, तर ह्यातला श्रीकांत तुम्ही साकारताय ब्लाइंड गेम मधला, की जे 3 अट्टल चोर आहेत त्यातला हा जो चोर आहे पण तो सिंपल आहे त्या दृष्टीने, म्हणजे इनोसंट आहे थोडक्यात, किंवा एक साधा आहे की त्याला दया किंवा कणव आहे, असा तो टिपिकल चोर कॅटेगरीतला नाहीये. तर त्या भूमिकेचा अभ्यास आणि कारण तुम्ही खूप सुंदर प्रकारे तो रोल साकार करता, हे कॉम्प्लिमेंट आहे तुम्हाला, अनेकांकडनं आलेली आहे, मी पण देते आता. आणि तर त्या रोल विषयी जरा सांगा मला. येस, श्रीकांत करायला मला खूप आवडलं. मुळात जेव्हा पहिल्या तालमी आपल्या सुरू झाल्या, वाचन सुरू झालं, खोपकर सरांनी जेव्हा इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात केली की हा श्रीकांत कसा आहे, जसं तुम्ही आता सांगायला सुरुवात केली तेव्हाच, की हा जरी चोर असला, लोकांना ब्लॅकमेल करत असला, तरी मुळात हा चांगला आहे. परिस्थितीमुळे त्याला चोर व्हावं लागलंय, पण आपला त्याचा जो चांगुलपणा आहे तो जपणं, चोर आहे हे पण लोकांना कळणं, ही एक थोडीशी तारेवरची कसरत होती. की आपल्याला तो चोर आहे पण तो एकदम चोर अट्टल गुन्हेगार वाटता कामा नाही. आणि मुळात रत्नाकर मतकरी सरांनी लेखनातच इतकं छान लिहून ठेवलं होतं. आणि इतक्या वर्षाचा थोडासा परमेश्वरी कृपेनं अनुभव असला, पाठी रंगभूमीचा पाठी असे अनुभव असल्यामुळे इन बिटवीन द लाईन्स काही गोष्टी असतात की ज्या अभिनेत्यांना स्वतःहून जागा शोधून त्या भरायच्या असतात. आणि खोपकर सरांचे इन्स्ट्रक्शन त्याच्यामुळे श्रीकांत सापडत गेला. म्हणजे वेगळी तयारी करावीच लागली नाही मला. जसं जसं वाचत गेलो, वाचन करतानाच, आणि आपण तुम्हालाही माहिती की आपण उभं केव्हा राहिलो, जेव्हा प्रत्येक कलाकाराला ते कॅरेक्टर सापडेल त्याच दिवशी सरांनी आपल्याला खोपकर सरांनी उभं केलं. त्याच्यामुळे ते सापडलंय आता मला, हा असं मला जाणवलं आणि मजा आली करायला मला. म्हणजे चॅलेंजिंग जसं, आणि मग जेव्हा उभं राहिलं ते उभं राहिल्यानंतर अजून मजा यायला लागली की मुळात हा बोलतो काहीतरी वेगळंच आहे आणि वागतो वेगळंच आहे. कारण की मुख्य व्यक्ती हा आंधळी असल्याचा हा कशा पद्धतीनं त्याचा वापर करून घेतोय, म्हणजे लोकांना, प्रेक्षकांना. त्यामुळे ती एक मला एक चॅलेंज होतं की लिहिलेला संवाद वेगळा आहे पण तो मला वेगळ्या पद्धतीनं मांडायचा आहे, जेणेकरून प्रेक्षकांना कळेल की हा शब्द याच्यासाठी निघतायत पण एक्सप्रेशन त्याच्यातनं वेगळं बाहेर पडतायत. तर असं खूप चॅलेंजिंग होतं, मजा आली. त्यामुळे काम करायला इतकी मजा आली. आणि मग जसे जसे प्रयोग अजून वाढत गेले त्याच्यातला सफाईदारपणा जाणवत गेला. आणि आपल्या सगळ्या कलाकारांचं गिव्ह अँड टेक, म्हणजे दीपक सरांबरोबर काम करणं माझा पहिला योग होता. म्हणजे आता तुम्ही सगळ्यांबरोबरच कधीपासून माझी इच्छा होती, कारण की माझी संस्था आणि तुमची संस्था जवळपास सारखीच. म्हणजे 2001 ला आमचा अथर्व सुरू झाला आणि तुमचं रसिक मोहीम 2002 ला सुरू झालं. तर तुमच्या पहिल्या प्रयोगापासून मी बघायचो यांच्याबरोबर आपल्याला कधी काम करायला मिळेल, कारण की नाही म्हणत माझी संस्था थोडीशी काय म्हणतील त्याला हौशी किंवा प्राथमिक लेवललाच होती. पूर्णपणे व्यावसायिक करू शकत नव्हतो. सगळे डॉक्टर मंडळी आपापली व्यवसाय सांभाळून करायचो. तर स्वप्न असायचं की अरे आपण केव्हा काम करू. आणि तो योग चेहरे मुखवट्याच्या वेळेला आला होता, पण तो काही कारणामुळे झाला नाही. पण कारण की ब्लाइंड गेम माझ्या नशिबात होतं आणि त्यामुळे इतकी मजा आली. आणि सगळंच म्हणजे एक इतक्या छान निर्मितीचा आपण भाग असल्याचा खूप अभिमान वाटतो. आणि ती भूमिका साकारताना मी एन्जॉय करतो. आणि जेव्हा माझं असं प्रामाणिक मत आहे की जेव्हा एखादी भूमिका करताना तुम्ही स्वतः एन्जॉय करता तेव्हा नक्कीच समोरचा प्रेक्षक एन्जॉय करतो.
आणि ते खरंय. जाणवतं की आपल्या म्हणजे मॅक्सिमम सीन्स आपल्या दोघांचे आहेत, गिव्ह अँड टेक आहेत, रिॲक्शन्स आहेत, हो आणि त्या हो हो रिॲक्शन्सवर लोक जे गुंतत जातात त्या आपलं हे थरार नाट्य खऱ्या अर्थानं लोक केव्हा एन्जॉय करतात, जेव्हा आपल्या दोघांच्या सेन्स बद्दल ते जातं की ही हा किती हा माणूस आहे, हिला बाईला त्रास देतो, हे सगळे माणसं हिला कसं त्रास देत आहे, आणि ती कशी खमकेपणानं स्वतःच्या अंधत्वावर मात करून ब्लाइंड गेम जिंकते. असा छान प्रवास आणि मजा आली काम करायला. आणि श्रीकांत मला आवडतो. वा मस्त. ऐकू येत नाहीये ऐकू येत दीपकजी. नाही. हा त्याकडे ठीक आहे. जातो मी अरविंद. हा 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 अरविंद, मगाशी तू एक आठवण सांगितलीस की रसिक मोहिनीच्या एका तालमीला तू गेला होतास त्या नाटकात, पण ते नाटक पोस्टपोन झालं. म्हणजे त्यावेळेला तुझा रसिक मोहिनीशी संपर्क आला, पण तो संपर्क वाढला कसा आणि ब्लाइंड गेम बद्दलचा तुझा काय अनुभव आहे हे सगळ्या रसिकांना ऐकायला जरा आवडेल. सांगतो. मी सांगितलंच होतं की ते चेहरे मुखोटे नाटक ते पोस्टपोन झालं होतं. मग परत मी माझ्या बँकिंग मध्ये मग्न झालेलो होतो. पण अचानक मग एक दिवस मॅडमचा मला फोन आला की बाबा आम्ही चिरंजीव आईस हे नाटक आपलं चालू आहे, त्यात एक पात्र आम्हाला डॉक्टरांचं एक पात्र होतं, ते मला वाटतं आधी आशुतोष निर्लेकर करत होते, पण त्यांनी मेन रोल बरेच सुरू झाले केल्यावर ऍक्च्युली. त्यांना नाही बरोबर आहे. नाही हा नाही हा ऍक्च्युली असं झालं की चिरंजीव आईसचे आतापर्यंत 500च्या पुढे प्रयोग झालेले आहेत. हो ओरिजिनल हो टीम आणि नंतरची म्हणजे नंतर हो काय काय असतं माहितीये का, कारण प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वतःचं चालू असतं त्यांचं. आणि अशा बरोबर वेळेला बरोबर. जेव्हा एखाद्या नाटकाचे एवढे प्रयोग होतात त्यावेळेला आपल्याला सबस्टिट्यूट म्हणजे अजून नवीन कलाकार पण घ्यावेच लागतात. कारण एका म्हणजे त्यांनाही अडचण असते, निर्मात्यालाही मग असं वाटतं की अरे ह्याला किती दिवस आता अडकवून ठेवायचं, ह्याला जर दुसरा काही काम मिळत असेल तर मग बरोबर. निर्माता तोही विचार करतो. तर तुम्ही हो ना, बघत मग असाल तर त्यावेळी मुंबई हा बऱ्याच नाटकांना असं होतं की ज्याचे प्रयोग खूप होतात तिथे बरेच कलाकार त्याच्यामध्ये काम करतात. बरोबर. आणि सुदैवाने मी वाट पाहतच होतो एका चांगल्या नाटकाची. तर मॅडमनी मला विचारल्यावर मी कुठलाही विचार न करता त्यांना हो म्हणलं बँकेत ज्या काही रजा वगैरे असतील त्या मी संपवीन, प्रयोग करीन. त्यामुळे माझं ते चिरंजीव आयुष मध्ये मी काम करायला लागलो. त्यानंतर मग परत काही 1-2-3 वर्ष परत गेली, बँकेत काम करत होतो. आणि आता परत या नाटकाबद्दल त्यांनी मला विचारलं. सुदैवाने आता मी बँक सोडलेली असल्यामुळे मी पुरेसा वेळ या नाटकाला देऊ शकतो. आता या नाटकाच्या भूमिकेबाबत मी सांगेन की अनिरुद्धची मी भूमिका करतोय. की अनिरुद्ध आणि अनुराधा हे एक जोडपं आहे. दुर्दैवाने एका मोटार अपघातात अनुराधाचे डोळे गेलेले आहेत, ती आंधळी झालेली आहे. पण हा अनिरुद्ध तिला कायम पुशअप करत असतो, तिला उत्साहित करत असतो की हे सगळं काम तू इंडिपेंडेंटली करू शकतेस, हे करते कर. प्रसंगी रागावून, प्रसंगी प्रेमाने तो तिला या सगळ्या गोष्टी करायला लावतो. ते नाटकात एक वाक्य आहे माझ्या तोंडी की ती जेव्हा तिला म्हणते की तू मला काय चॅम्पियन समजतोस का, तेव्हा मी तिला म्हणतो अगं तू चॅम्पियनच आहेस, कारण आम्हाला जे डोळ्यांनी दिसतंय ते तुला कानानी, नाकानी आणि हाताच्या स्पर्शाने जाणवतं, त्यामुळे तू चॅम्पियनच आहेस. तर तो कायम तिला असा प्रोत्साहित करत असतो. आणि ह्या सगळ्याचा उपयोग करून जेव्हा ती शेवटच्या रहस्यमय नाटक म्हणजे ते खुनी पकडून देते किंवा ती जिंकते, तेव्हा शेवट तो म्हणतो अगं बघ यू वन द ब्लाइंड गेम. असं तो माझा एक रोल आहे. रोल छान आहे, त्यामुळे तो करायलाही मजा येते. मला वाटतं आतापर्यंत 3-4 प्रयोगच माझे झालेले आहेत, पण जसजसे प्रयोग होतील तसं अजून त्यात सुधारणा करता येईल, काहीतरी छान करता येईल अशी अपेक्षा आहे. वा छान छान. खूप खूप शुभेच्छा. येस तुम्ही खूप छान करतायत. म्हणजे 4-5 प्रयोगच तुम्ही जरी केलेले असले अनिकेतच्या रोल मधले तरी तुम्ही त्यातले बारकावे शोधून काम करताय, याचा आम्हा सगळ्यांनाच आनंद आहे. आणि ऑल द धन्यवाद. बेस्ट. आपल्या आता 25ला प्रयोग आहेच, सो हो हो प्रेक्षक नक्की. बघतील तुम्हाला त्यावेळेला सुद्धा. येस. तर मी आता थँक्यू. ऋतुजाकडे जातेय. ऋतुजा, तुझा हे व्यावसायिक नाटक म्हणून हे पहिलंच आहे बरोबर, ब्लाइंड गेम. हा म्हणजे जरी तू आतापर्यंत बाकीची नाटकं केली असेल किंवा काही भूमिका केली असेल तरी व्यावसायिक दृष्टीने पाहिलं तर हे पहिलं नाटक आहे. आणि ह्याच्यामधला रोल सुद्धा तुझा खूप वेगळा आहे. म्हणजे ज्या वयाचे आपण असतो त्यापेक्षा कमी वयाचं दाखवणं
आणि थोडंसं बालसुलभ हालचाली असतील, तो आवाज असेल किंवा एकंदर बोलण्याची पद्धत, तर ते सगळं ते जे नाटकातलं आहे तो पिंकीचा रोल थोडक्यात. तर त्याच्याकरता तुझे स्वतःचे कष्ट, दिग्दर्शकांनी त्याच्यामध्ये दिलेलं ट्रेनिंग, तर या सगळ्याचा समावेश आहे, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. खरं तर मला फार आनंद होतोय, कारण हे माझं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. मला ह्या आधी व्यावसायिक नाटकाचा काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे पहिलं धन्यवाद तुम्हाला की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, आणि अनिल खोपकर सर की त्यांनी म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच ते एवढं छान गाईड. तर मला खरं तर माझा हा आवाजामुळे त्यांना वाटलं असेल की पिंकी हा मला म्हणजे की ते कॅरेक्टर शोभेल माझ्याकडून. आणि दुसरी गोष्ट होती जी मला लहान मुलीची करायची होती. तर माझ्यामध्ये तो एक स्पॉन्टेनियस पण आहे की एक चुलबुली गर्ल आपण त्याला म्हणतो. तर ते लहानपणापासून माझं तो एन्थुझियाझम माझ्यात लहानपणापासून आहेच. त्यामुळे मला असं विशेष यामध्ये मेहनत घ्यावी लागली नाही असं नाही म्हणता येणार. लागली, कारण तो इनोसन्स आणणं हे खूप ऍक्च्युली कठीण आहे. कारण आपण वयानुसार मॅच्युअर होतो, आपल्यामध्ये गोष्टी बदलतात, पण तो इनोसन्स आणणं हे थोडंसं चॅलेंजिंग आहे या नाटकात. पण मज्जा येते जेव्हा तुमच्या सोबत, म्हणजे सगळे सीन माझे फक्त तुमच्याच सोबत आहे. त्यामुळे एक अनुताई जी मोठी आहे, मग ती ज्या प्रकारे त्या पिंकी सोबत वागते आणि जे आपलं असतं ऑन स्टेज, ते मला ट्युनिंग ते मला फार आवडतं. मग ते घुसमुसळे ते आपले छोटे छोटेसे भांडण किंवा माझी मदत की ते 3 चोर शोधण्यात आपण कसं, तू जे मला सांगतेस, अनुताई जे सांगते ते करण्यात फार मज्जा येते. ग्रेट ग्रेट, वा. छान छान. ऋतुजा, खरंच तू हा रोल एन्जॉय करतेस हे आम्हाला जाणवतं. विंग मधून बघताना सुद्धा चांगलंच जाणवत राहतं की तू रोल जबरदस्त एन्जॉय करतेस, आणि त्यामुळे बघायलाही मजा येते, तुला काम करायलाही मजा येत असेल. ग्रेट, सिम्पली ग्रेट. दीपकजी. नमस्कार. हा दीपकजी, खरं तर तुमचं मगाशी तुम्ही जे मनोगत सांगितलं त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एवढं काम करताय तुम्ही, त्याच्यासाठी हॅट्स ऑफ. तुम्हाला प्रचंड काम केलेलं आहे, करता आहात आणि करणारही आहात तुम्ही भरपूर काम, आणि निश्चितच हे कौतुकास्पद आहे. खूप बडं काम तुम्ही रंगमंदिरासाठी करत आहात. हॅट्स ऑफ. मला सांगा, ब्लाइंड गेमच्या संदर्भात तुम्ही आता एक अट्टल असं हरामखोर असेल, अट्टल असेल, असा एक गुंड त्याच्यामध्ये करतात, ज्याच्याकडे चाकू बाळगणारा असा तो गुंड आहे. प्रसंगी वापरतेही असेल, प्रसंगी पूर्वी धमक्याही दिल्या असतील, तुरुंगात जाऊन आलेला आहे, म्हणजे तो सराईत गुंड आहे हा गुंड. आणि एक्झॅक्ट ऑपोजिट रोल की एक पोलीस इन्स्पेक्टर जो आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्याचा दराराच वाटला पाहिजे, तो पाया पडून नाही नाही किती पैसे देऊ सांगा, आपण हे मॅटर संपवूया, इतका दरारा असलेला शुद्ध स्वच्छ बोलणारा इन्स्पेक्टर. असा एक पूर्वेचा रोल आणि एक पश्चिमेचा रोल, असे 2 रोल इतक्या जबरदस्तपणे समान ताकदीनं आणि खिळवून धरण्यासारखे करण्यासाठी तुम्ही काय काय स्टडी केलात. आणि हे लक्षात ठेवा, आम्ही सगळं ऐकतोय तुम्ही कसा स्टडी केला, त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही करणार आहे. एखाद्या रोलचा स्टडी असा करतात याची एक दिशा आम्हाला तुमच्याकडून मिळू शकेल, त्यामुळे निश्चितच तुमच्याकडून ऐकायला नाही म्हणजे लोकांना तो अनेकदा कळतच नाही पटकन. अरे आता तो टोनी होता, आता इन्स्पेक्टर, आणि मग आवाजावर कळतं की अरे हा वेश बदलून आलाय. मस्त, हॅट्स ऑफ. खरंय. गंमत कशी आहे की जेव्हा आपण नाटकाची तालीम चालू केली, किंवा पहिल्यांदा मी रसिक मोहिनीत काम करायला मिळतंय, कारण मी त्या वेळेपर्यंत रेंज गेली का? पुण्यातली एकही निर्मिती संस्था अशी नव्हती की ज्या निर्मिती संस्थेत मी काम केलेलं नव्हतं. पुण्यातल्या प्रत्येक निर्मात्याच्या कडे मी काम केलेलं होतं. म्हणजे अगदी भालचंद्र पानसे, अविनाश देशमुख तर मी मगाशी सांगितलं, मी विजय जोशी, आशुबाई, विद्याधर जयंतीकर, घोलप, सुभाष घोलप कामं केली होती. फक्त एकच संस्था राहिली होती, ती म्हणजे रसिक मोहिनी. आणि मॅडमचा मला रस्त्यात असताना फोन आला की असं असं मी नाटक करते आणि त्याच्यात तुम्ही काम कराल का, असा असा रोल आहे. तर रोल काय आहे, किती आहे, काही विचारलं नाही, मी डायरेक्ट हो म्हणालो, कारण शेवटी ती मनात इच्छा होती की रसिक मोहिनीत काम करणं. क्या बात आहे.
थँक्यू. आणि गेलो आणि त्यातही अजून रसिक मोहिनी संस्था मिळाली आणि त्यातही परत अनिल खोपकर सर नाटक बसवणार होते की ज्यांची नाटकं बघत आम्ही मोठे झालो. की जेव्हा आम्ही एकांकिका स्पर्धा करत होतो तेव्हा अनिल खोपकर नावाचं एक जे गारुड भरतनाट्य मंदिरात होतं की आमुषा वगैरे एकांकिका आम्ही त्यांच्या बघायचो की अरे क्या बात आहे. अशा दिग्दर्शक म्हणजे मगाशी जो मी राजू फुलकरांचा उल्लेख केला त्यांचीच लिहिलेली ती आमुषा एकांकिका होती. त्यामुळे आपल्याच लेखकांनी लिहिलेली एकांकिका म्हणून आम्ही भरतवर सगळेजण पडलो होतो आणि जे समोर नजारा चालला होता खोपकर सरांचा तो बघून आम्ही वेडे झालो होतो. मी तालमीला पहिल्या दिवशी म्हणालो की त्या दिवशी सर आमुषा बघितल्यानंतर आम्ही तुमचे फॅन झालेलो होतो. तर अशा दिग्दर्शकाबरोबर परत काम करतात आणि परत रत्नाकर मतकरींचं नाटक असा जो तो त्रिवेणी संगम जुळून आलेला होता आयुष्यातला रसिक मोहिनी अनिल खोपकर आणि रत्नाकर मतकरी कोण नाही म्हणणार काम करायला. त्यामुळे गेलो चालू झालं आपली आपली वाचनं पण आपली चालू झाली आणि एक दिवशी खोपकर सरांनी बॉम्ब टाकला नाही का 8-10 दिवसानंतर की पहिला जो टोनी आहे हा पूर्ण म्हणाले गावठी गुंड वाटला पाहिजे दीपक. मतकरींनी लिहिलाय शुद्ध. मतकरींनी त्याची वाणी शुद्ध लिहिलेली आहे. पूर्वी कदाचित तो शुद्ध करतही असतील ज्या कोणी नटाने केला किंवा स्पर्धेला केला त्यांनी पण आता तू करतोस तर हा पूर्ण घाटी वाटला पाहिजे हा ग्रामीण. करेक्ट करेक्ट. मग तो आपल्या गुरुवार पेठेतली शुक्रवार पेठेतली जी पोरं आमचे मित्र आहेत सगळे की त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवले की ते काय पद्धतीने बोलतात काय पद्धतीने वावरतात काय पद्धतीने खातात आणि मग तो टोनी आपोआप साकार झाला त्या गुरुवार शुक्रवार पेठेत जी काय गँग आहे त्या पद्धतीने तो टोनी झाला. मग परत त्यांनी अनिल खोपकर सरांनी अजून ते सारखं टेन्शन देण्याचंच काम करत होते ते हा टोनी म्हटले हा पूर्ण नाटकाचा रिलीफ आहे तर हे विनोद निर्मिती व्हायला पाहिजे. मग ते काढलं आपण की माझी आजी काय म्हणायची हे कुठनं तरी आपण माझ्या डोक्यात आलं की ते आम्ही घरघर नावाची हर्ष शिवशरणची एकांकिका करायचो. त्या एकांकिका सुद्धा आम्ही मराठीवर गाजवलेली होती आणि त्यातलं एक पात्र जे होतं ते सारखं म्हणायचं की माझी आई म्हणायची. मग तिकडची आई मी इकडे आजीत ट्रान्सफर केली. त्याला त्याच्या नवीन म्हणी निर्माण केल्या की भेटला नाही मित्र पाठवा एखादं पत्र अशा पद्धतीच्या किंवा जो करील विश्वासघात जो करतो विश्वासघाताला चेंबूड त्याच्या नाकाला ते काय काय ते सगळं ते जुळवलं की जेणेकरून कुठेतरी लाभता आला पाहिजे. आणि मग नंतर जो पारेख इन्स्पेक्टर येतो ते खोपकर सर म्हणले आता ही तुझी स्टाईल आहे तुझ्या स्टाईलनी शिस्तबद्ध कर परमेश्वराने आवाज दिलेला आहे त्यामुळे त्या इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये तो वापरून तो केला. पण तिथे पण टोनीचा विसर पडू देऊ नये म्हणून तिथे सुद्धा ती आजी काय म्हणते हे एकदा येऊन जातं म्हणजे लोकांना कळायला की हा तोच आहे हा टोनी झालेला आहे बाबा हे कळण्यासाठी. आणि परत ही आपण ज्या नवरा बायकोला घाबरवण्यासाठी या घरात आलेलो आहोत ते घाबरले तर पाहिजेत तर मग त्याच्यासाठी अजून काय करावं लागेल त्याच्यासाठी आवाजाची लेन काय ठेवली पाहिजे त्याच्यासाठी बेस कुठे ठेवला पाहिजे आपली नजर काय पद्धतीने वापरली गेली पाहिजे ह्याचा अनिल खोपकर सरांच्याकडनं विचार करून अभ्यास करून ती वापरायला सुरुवात केली. त्यामुळे ते दोन्ही रोल ऑल टुगेदर डिफरंट झाले पण एकच माणूस करतोय हेही लोकांच्या लक्षात यावं म्हणून ते कष्ट करायला लागले. पण मजा आली ते रोल करताना आणि अजूनही गंमत येते आणि सुचत राहतं काय काय नवीन 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 त्याच्यात मजा. ग्रेट ग्रेट वा मस्त खूपच 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 खूपच. येस. आता डॉक्टरांच्याकडे जाऊयात आपण. डॉक्टर तुमचा ब्लाइंड गेम विषयीचा अनुभव तर झालेला आहेच. आता कोणाला विचारायचं आहे आपल्याला नेर्लेकरांनाच मला वाटतंय का लास्ट. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. आता एक आशुतोषला विचारणं गरजेचं आहे त्याने बरेच काय काय भूमिका केलेल्या आहेत. हो 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 राईट. आशुतोषजी तेच म्हणजे आता दीपकजी मला वाटलं की बहुतेक त्यांचा काही रेंजचा इश्यू झालाय का नाही. ओके तर नाही तुम्ही नाही तेच आशुतोषजींनाच तोच प्रश्न आहे की त्यांनी याच्यामध्ये अनिकेत आधी ते करत होते त्यांचं थोडासा पहिला इतर काही गोष्टी होत्या त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा थोडासा इतर काही त्यांचा व्यस्ततेमुळे मग त्यांनी तुम्ही श्रीकांत पण केला त्याच्यानंतर दुसऱ्या कलाकाराच्या व्यस्ततेमुळे तुम्ही सईदही केला. तर हे एवढ्या थोड्या अवधीत तुम्ही हे सगळे रोल कसे काय म्हणजे आणि चांगल्या पद्धतीने आत्मसात केलेत. म्हणजे याचं उत्तर खरं तर सांगायचं ना तर एक
रसिक मोहिनी नावाची जी अलिबाबाची गुहा आहे ना, तिथेच ते उत्तर ऍक्च्युअली सापडतं. त्याला कारण असं, त्याच्यामध्ये त्या रसिक मोहिनी गुहेमध्ये काम करणारे अक्षरशः हिरे माणकं असे छान लोक आहेत. म्हणजे माझा चिरंजीवाईचा सुद्धा अनुभव तसाच होता. तिथेही मी कधी डॉक्टर केलाय, कधी मनीष केलाय. तर हे कसं जमू शकलं, तर मला को ऍक्टर्सनी प्रचंड मदत केलेली आहे. हा त्याच्यातला अत्यंत पहिला भाग. फार थोड्या संस्था अशा आहेत की जिथे को ऍक्टर्स इतक्या पोटतिडकीनं आपल्याच एखाद्या को ऍक्टरला सांगतात, शिकवतात, सजेशन्स देतात, त्याचं सुद्धा चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात. अशा फार थोड्या संस्था आहेत. रसिक मोहिनी ही फार एक नंबरलाच ही संस्था आहे. मला अगदी संजीव कुमार पाटील असतील, तुम्ही स्वतः असाल, डॉक्टर साहेब, दीपक रेगे सर असतील, सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं रोल समजावून सांगितला होता. आम्ही पहिल्या प्रयोगात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या लगेच निघून जाण्याच्या दृष्टीनं आमची डिस्कशन्स व्हायची आणि फ्रँकली सगळे सांगायचे तू असं करून बघ वगैरे. हा एक भाग होता. आणि दुसरा भाग, ज्या वेळेला खोपकर सर प्रॅक्टिस घ्यायचे, त्या प्रॅक्टिस हॉलमध्ये मी माझा रोल छोटासा त्या वेळेला असला तरी सुद्धा पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबायचो. त्याचा परिणाम असा व्हायला लागला की खोपकर सरांना काय अपेक्षित आहे एखादा रोल करताना हे मला समजायला लागलं होतं की हा यांना हा रोल असा अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये मी काय करायला पाहिजे होतं, तर ऍक्च्युअल पाठांतर, की जेणेकरून को ऍक्टर आपला कम्फर्टेबल राहील की हा शेवटचं वाक्य मला आणून देतोय. ते पाठांतर करण्यासाठी मी बऱ्याचदा अनिकेतचा रोल करत असताना अख्खं स्क्रिप्ट वाचलेलं आहे. हे साधारण 10 ते 12 वेळा माझ्याकडून अख्खं स्क्रिप्ट वाचून ऑलरेडी झालेलं होतं. खोपकर सरांच्या समोर मी इतरांचं बसवत असताना थांबायचो आणि को ऍक्टर्सनी केलेली मदत या सगळ्या गोष्टींचा, त्याच्या व्यतिरिक्त मी घरी जेव्हा ते वाचन करायचो त्यावेळेला प्रियासमोर, म्हणजे माझ्या बायकोसमोर हे वाचन मोठ्यांदा करायचो मी. त्यावेळेला ती सांगायची, अरे असं नको, हे काहीतरी तर नाही वाटत आहे किंवा हे चांगलं वाटतंय. अशा पद्धतीनं आम्ही त्याच्यात मग तिच्यासमोर परत सुधारणा करून मी वाचून दाखवायचो. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करत गेलो. बऱ्याचदा मुवमेंटच्या दृष्टीनं मी फोन करून सुद्धा काही काही जणांना त्रास दिलेला आहे. त्यांनी मला लगेच फोनवर पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड करून इमिजिएट सांगितले की हा असे असे मुवमेंट आहे, ती मी लिहून ठेवली लगेच. अशा पद्धतीनं काम करत गेलो. आणि अर्थात रसिक मोहिनी सारख्या संस्थेमध्ये काम करताना एवढं काम निश्चित करायला पाहिजे, म्हणजे त्या संस्थेची क्वालिटी टिकून राहते. आणि क्वालिटी संस्थेत काम करायला कोणाला आवडणार. म्हणजे रसिक मोहिनीचं खरंच भाग्य आहे की आतापर्यंत डे वन पासून मी म्हणेन की खूप कॉपरेटिव्ह कलाकार संस्थेला मिळालेत. आणि म्हणजे आता अगदी लेकुरे उदंड झालीपासून ते आता ब्लाइंड गेम पर्यंत मी म्हणेन की सगळ्यांनी खूप छान सहकार्य आम्हाला केलेलं आहे. आणि म्हणजे कलाकार असतील किंवा पडद्यामागचे कलाकार असतील, म्हणजे बॅकस्टेजचा सुद्धा मी इथे आवर्जून उल्लेख करीन की हे सगळे लोक इतके कॉपरेटिव्ह आहेत की मला आता कालच मी बालगंधर्वला गेले ते एकच प्याल्याच्या प्रयोगाला, तर तिथे सुद्धा हे सगळे मी आले म्हणल्याबरोबर सगळे आपले लोक आले मला आवर्जून भेटायला. तर ते एक म्हणजे चांगलं वाटतं ना अशा वेळेला. नाही, मला हे पण एकच गोष्ट, करेक्ट, एकच गोष्ट मला सांगायची की याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. मला जेव्हा मी पहिल्यांदा सईचा रोल केला, तो रोल संपल्यानंतर प्रज्ञेश असेल किंवा आपले जगताप असतील, पोमण असतील, यांनी लगेच विंग मध्ये येऊन सांगितले सगळं बेस्ट झालं, हे सगळं सांगितलं. सगळे चांगला जरा रोल सांगून झाल्यानंतर काही बारीक बारीक सजेशन सुद्धा मला प्रज्ञेशची दिलेले आहेत, ज्याचा मी नक्कीच विचार केला त्याच्यावरती की हा सांगतोय ते करेक्ट आहे, कारण तो शेवटी समोरून बघत असतो. त्यामुळे त्याला ते जास्त कळतं की नाही. म्युझिक करत असल्यामुळे समोरच असतो तो. आणि तेही मला इम्प्लिमेंट करता आलं की त्यांनी ते खूप आपलं नाटक चांगलं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून मला छान सजेशन सुद्धा केली. अशी एक मस्त टीम रसिक मोहिनीची झालेली आहे. मॅडम, मला त्याच्याबद्दलच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता ब्लाइंड गेम आणि रसिक मोहिनी या संदर्भात. ऍक्च्युली चिरंजीव आईशी कॅथरीन किंवा कॅथी करत असताना मला माहिती आहे तुम्ही केवढा स्टडी केला होता. मी खरं तर ऐकून आहे, कारण मी खूप नंतर आलो या टीम मध्ये. तेव्हा चिरंजीवाईचे बरेच प्रयोग झाले होते 100च्या वर, आणि त्यानंतर मी जॉईन झालो होतो. पण मी असं ऐकलं होतं की तुम्ही कॅथरीनसाठी बरेच टीव्हीवर प्रोग्राम्स बघितलेत, बीबीसीवरच्या बातम्या ऐकल्या, त्यांच्या मुवमेंट्स, एक्सप्रेशन्स, लिप मुवमेंट्स, किती ओठ उघडले जातात बोलण्यासाठी, या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक केल्या होत्या, बघितल्या होत्या, अंमलात आणल्या होत्या, एवढा स्टडी केला होता. तर ब्लाइंड गेमची ही अंध नायिका साकार करताना जी हुशार पण आहे पण ब्लाइंड आहे, आणि ही साकार करत असताना तुम्हाला काय अभ्यास करावा लागला, त्याचा त्रास किती करून घेतला, आणि त्याचा परिणाम चांगला दिसण्यासाठी तुम्ही काय काय केलं, हे मला पाहिजे.
म्हणलं तर खूप छान प्रश्न आहे. थोडासा म्हणजे जास्त वेळ कदाचित जाऊ शकेल याच्यामध्ये, पण मी जास्तीत जास्त शॉर्ट स्पॅन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही म्हणता ते खरं आहे की चिरंजीव आयुषच्या वेळेला मी खरोखरच कॅथरीन ही जी अमेरिकन स्त्री त्याच्यामध्ये आपण दाखवली आहे, तर तिचा कॅरेक्टरायझेशन, तो रोलचा अभ्यास करताना मी म्हणजे सगळे फॉरेनची मूव्हीज किंवा त्याच्या बातम्या किंवा त्यांचे गुगलवर सर्च करत होते की त्या बायका कशा राहतात, कशा बोलतात, कशा बघतात, मेकअप कसा असतो किंवा बोलण्याची एकंदर स्टाईल कशी असतात, मराठी त्या कसं बोलतील समजा बोलायला गेल्या तर ह्या सगळ्याचा मी स्टडी केलेला होता. शिवाय त्यावेळेला मोहन वाघ त्यांच्यासारखे निर्माते आपल्या बरोबर होते, दिलीप कोल्हटकरांसारखे दिग्दर्शकही होते, सो त्यांनी पण मला खूप छान टिप्स दिलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर ज्या विविध भूमिका, म्हणजे आता ययाती देवयानीसारखी देवयानी असेल मधली, किंवा मत्स्यगंधामधली अंबा असेल, किंवा सावित्री नाटकामधली सावित्री असेल, तर ते प्रत्येक वेळेला अशी विविधरंगी भूमिका करताना मला खरंच आनंद होतो. ह्यातली अंध स्त्री साकारताना एक वेगळं टेन्शन मला आलेलं होतं. एकतर ती अंध आहे, जे आपण नसतो ते आपल्याला दाखवायचं असतं. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे डे वन पासून मी खोपर सरांना विचारत होते की म्हणजे मला सारखं टेन्शन तेच होतं की आपण म्हणजे आता अंध लोक कसं बघतात किंवा कसं बघतात, म्हणजे त्यांचे नजर कशी असते, किंवा पापण्यांची उघडझाप करतात की नाही, किंवा त्यांचे डोळे दिसत नसताना सुद्धा समोरच्याला ते कसे दिसतात. तर ह्या सगळ्याचं मी ब्लाइंड गेम हे साकारताना एका ब्लाइंड स्कूल मधली माझी एक मैत्रीण आहे की जी तिथे शिकवते, तर तिलाही मी कॉन्टॅक्ट केला आणि तिला विचारलं की अगं मला थोडीशी मदत कर की हे कसं असतं म्हणजे. तर ती म्हणली तू गॉगल का नाही घालत. म्हटलं अगं वेडी आहेस का, ते नाटक आहे शेवटी. जर मी गॉगल घालून नाटक करायला गेले तर उपयोग काय, मग लोकांना काय, म्हणजे सोपं आहे ते त्या दृष्टीने पाहायला गेलं तर. पण डोळे असताना डोळे उघडे ठेवून दिसत नाही, हा रोल म्हणलं मला साकार करायचा आहे. तर मग तिने मला काही त्याच्यामध्ये टिप्स दिल्या. ती म्हणले की ते बुबुळ हलवत नाहीत अजिबात, म्हणजे कुठेही बघितलं तरी ते पूर्ण असं मानेसकट त्यांचं हालचाल होते, शरीरासकट हालचाल करतात, बुबुळ ते हलवत नाहीत. हा म्हणजे आता हिची केस कशी आहे, ती ऍक्सिडेंट मध्ये तिचे डोळे गेलेत, म्हणजे ती जन्मतः अंध नाहीये. म्हणजे तिला जगातले रंग कसे आहेत, वस्तू कशा आहेत, त्यांचं हे कसं आहे, आकार कसा आहे, उकार कसा आहे, सगळं माहितीये तिला. आणि रंगांची तिला ओळख आहे सगळी. पण एका विशिष्ट वयामध्ये तिचे ते डोळे गेलेले असल्यामुळे त्या स्मृती तिच्या सगळ्या शाबूत आहेत. आणि आता पुढचं आयुष्य जगण्याच्या दृष्टीने ती जास्तीत जास्त हिंमत करून जास्त म्हणजे परावलंबित्व तिला काढून टाकायचंय. आणि त्या दृष्टीने तिचा नवराही तिला ऑफकोर्स मदत करतोय. आणि त्यामुळे ती घरामध्ये वावरताना स्वतःच्या खूप ती इझिली वावरते, म्हणजे लोकांना पटकन पहिलं कळतच नाही की ही अंध आहे, कारण इतकं तिला सगळ्या वस्तू सवयीच्या जागच्या जागी त्या ठेवलेल्या असतात की ती सराईच्यासारखी वावरत असते. आणि एका पॉइंटला जेव्हा लोकांच्या लक्षात येतं की ती धडकते, तेव्हा ती म्हणते की पिंकीनी ते फर्निचर हलवून ठेवले, कारण ती आणि तिचा नवरा घरात असल्यामुळे त्यांच्या त्या वस्तूंच्या जागा आणि ते सगळं ठरलेलं आहे. आणि त्यामुळे तिला ते किती पावलं गेली की कुठली वस्तू आहे, किती पावलं गेली की टेलिफोन लागणार, हे सगळं माहितीये. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा हे सगळं ड्रामा चालू होतो ब्लाइंड गेमचा, तर तिथे ती गडबडते, कारण हे जे 3 चोर आहेत ते मुद्दाम तिला घाबरवण्याकरता वस्तू इकडे तिकडे हलवतात किंवा अशा गोष्टी काही करतात की तिचं लक्ष विचलित होईल, आणि मग ती थोडीशी धडपडायला लागते. तर हा रोल साकारताना माझं तेच झालं की पहिल्या तिची जी एंट्री आहे त्याच्यावेळी ती स्मूथ फिरते सगळीकडे, आणि त्याच्यानंतर मग जेव्हा सायकोलॉजिकली ती डिस्टर्ब व्हायला लागते, तेव्हा ती थोडीशी धडकायला लागते किंवा तिला मनाची चलबिचल होते. पण तरी तिचा मेंदू शार्प आहे आणि हे सगळे लोक काय करतात हे हळूहळू तिच्या लक्षात यायला लागतं. तर हा रोल करताना मी म्हणजे खोपर सरांची पण मला खूप मदत झाली. स्वरूपाताईंनी पण खूप छान टिप्स दिल्या, कारण ती एक ज्येष्ठ मोठी अभिनेत्री आहे आणि तिने पण खूप छान मला समजावून सांगितल्या अनेक गोष्टी. आणि ऑफकोर्स आपले सगळे कलाकार, दीपकजी असतील, तुम्ही आशुतोषजी असतील, डॉक्टर असतील, पिंकी असेल, आपली ऋतुजा, आधी नेहा पण करत होती. तर या सगळ्यांनी खूप छान मला सांभाळूनही घेतलं, वेळोवेळी काही छोटे छोटे टिप्स पण दिले, कारण अंध लोक कसे वावरतात, काय करतात, रस्त्यानी कसं जातात, काठी कशी फिरवतात,
हे सगळं आपण बघत असतो, पण प्रत्यक्ष जेव्हा आपण ते करायला जातो तेव्हा मात्र थोडासा गोंधळ होण्याची शक्यता असते. पण या सगळ्या कलाकारांनी, दिग्दर्शकांनी, इव्हन बॅकस्टेजच्या लोकांनी सुद्धा मला खूप छान काही काही गोष्टी समजावून सांगितल्या. आणि त्याच्यामुळे चांगल्या कॉम्प्लिमेंट्सही आल्या नंतर, की खूप लोकांना म्हणजे नाटक झाल्यावर खूप लोक असे म्हणायचे, अरे बापरे, तर आम्ही नाटकामध्ये बघत होतो की आता हे कुठे आम्हाला दिसते की ही अंधारी नाहीये. पण ते म्हणले की खूप प्रत्येक वेळेला असं आमची तू निराशा केलीस, की आम्हाला असं कधीच पॉइंट आउट करायला म्हणे मिळालं नाही. सो ती एक माझ्या दृष्टीने खरोखरच चांगली कॉम्प्लिमेंट होती. आणि अशा दृष्टीने आता आपण हा 25चा जो प्रयोग करतोय, तर त्याच्याकरता पुन्हा आपण सगळे सरसावून, आपल्या तालमी पण चालू आहेतच, आणि लोक येऊन प्रेक्षक येतील, रसिक प्रेक्षक, आणि आपला पुन्हा एकदा ब्लाइंड गेमचा खेळ चालू होईल. तर अशा पद्धतीने आज आपण छान हा कार्यक्रम केलेला आहे. एक छोटस सरप्राईज आहे सगळ्यांना. आता त्यातली अनुराधा म्हणजे मी, आणि पिंकी म्हणजे ऋतुजा, यांचा एक छोटासा सीन आपण इथे सादर करून कार्यक्रमाची सांगता करूया. तर सुरू करूया. हो हो हो. हम्म. कोण होता अगं चल. तो? अगं पिंकी, तू आलीस आणि गेलीस कशाला लगेच? हा, ते श्रीकांत पेटकर, अनिकेतचे मित्र आहेत. ए, सामानाची ती तयारी? हो, अनिकेतने टेलिफोन पाशी ठेवले का बघ. हो आहे. ए, आणखीन काय काय? आणि आणि काही नाही ग, आज फ्रीज जरा साफ करायचा आहे, तू करतेस मदत? हो, अगं काय केलंस तू? स्विच ऑन केला. अगं हा फ्रीज तसा नाही साफ करायचा. त्याच्या मागची आधी ती वायर असते ना, कॉर्ड, ती काढायला लागते आणि ती मला कधी सापडत नाही. ए, त्यात काय अनुताई, शोधायची. बर, जाते मी सामान आणायला. हम्म. हो, पण ते फ्रीजचं दार बंद केलंयस ना? हो. मग मला आवाज द्या ऐकवायला. बरं, ठेवलंय मी उघडच. मग लावतेस ना? ए, तूच लाव, तू बघ किती जवळ आहेस. पिंकी, अगं तुला किती वेळा सांगितलं फ्रीजचं दार उघडं टाकायचं नाही म्हणून. ढालकस भावानी कुठली. काय? मला अंगावर ओरडायला अजिबात आवडत नाही, समजलं? ओरडशील पुन्हा? ओरडशील? अगं आणि काय, तूच माझ्या पप्पांना सांगितलंस ना मी तुमच्याकडची बाहुली चोरली म्हणून. ए, मी कशाला ग चोरेन? अगं पण मी कशाला असं म्हणेन? आणि पिंकी, पिंकी तू काय चालवलेस? थांब थांब, तुझं नाव मी आता अनिकेतला सांगणार आहे. सांग, मी देखील सांगेन. मग अशा त्या माणसाविषयी पण सांगेन. मी ऐकलं तुमचं बोलणं. ऐकलं म्हणजे? श्रीकांत पेटकर. अच्छा. अगं काय मिळालं तुला? त्यांचे इथे बॉक्स आहे सोफ्यावर, विसरून गेले असतील नाही? पिंकी, तो जागेवर ठेव आधी. हा, आणि मला वाह्यातपणा चालत नाही. तू जा बघू इथून, जा. जाते. फ्रीजचं दार लावलं बरं का? हो, ते कळलं मला, आवाज ऐकू आला. हा, आणि काय काय टाकलेस ना खाली ते सगळं उचल आणि मग जा. ए अनुताई, मग माझं नाव अनिकेतला सांगायची नाहीस ना? सांगणार, मी सगळं सांगणार आहे. मग तूच उचल. उचलीन. जा तू आता. आता थांबलेस कशाला? जा म्हटलं ना, परत येऊ नकोस इकडे. ए अनुताई, अनुताई, अगं मी खरंच तुला मदत करायला आले होते. हो, म्हणे मदत करायला आले होते. आधी काय काय फोडलेस ते सांग. अगं काही सुद्धा नाही, मी फुटणार नाहीत अशाच वस्तू फेकल्या. हो का? थँक्यू. हा, बाय, निघ आता. ना माझं नाव अनिकेत ना? ते बघू काय करायचं ते. तू जा आता. हा, बाय. धन्यवाद. तर आज आता आपण इथेच थांबूया. 25 डिसेंबर शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता बालगंधर्वला नक्की या, आणि तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. ब्लाइंड गेमचा शो. पुन्हा पुन्हा धन्यवाद सगळ्यांनी अटेंड केल्याबद्दल. नमस्कार.
नमस्कार. रसिक मोहिनी.